हा हो ना, ते सूर्यफुलासारखी दिसतात ना. आजचा आमचा हा मालवणी मेनू जेवणाचा. सो आम्ही निघालेलो आहोत लग्नाला. वी आर रेडी फॉर टुडे. नवरी आणि माझी सिस्टर पण. चल लवकर. गाणं म्हणायचं का, नवरा आला वेशीपाशी. सो आज आहे लग्नाचा दिवस आणि नवरा नवरीची एंट्री इथे झालेली आहे. या तिच्यासोबत. इकडे नायरा, प्रिशा आणि नायरा मागे. नायरा मागे. नायरा नायरा इकडे बघ नायरा. सो इथे अक्षदा स्टार्ट होण्यापूर्वी नवऱ्या मुलाकडची मंडळी मुलीची ओटी भरायला आली होती आणि तो सगळा प्रोग्राम चालू होता. गंगा सिंधु सरस्वती यमुना. आणि मग लग्न आटोपल्यावर आमचं ॲज युजल सुरू झालं फॅमिली फोटो क्लिक करण्याचं गोंधळ. आणि मग सगळ्यांची वाट बघत होतो तरी नायरा काही ह्या फोटोमध्ये आलीच नाही, ती कुठे खेळत होती. आणि ही आमची आत्या आणि मामीसुद्धा. माझ्या आत्याचं आणि मामाचं लग्न झालेलं आहे आणि हिचीच ती मुलगी जी आज नवरी आहे, चकुली. आणि हा सगळ्या लग्नामध्ये मिळालेला नवरीसाठीचा रुखवत मांडला होता. सो त्याचे काही छोटेसे क्लिप्स मी घेतलेले आहेत. आणि हे सगळं हँडमेड आहे घरात. हे पदार्थ पण जे बनवले होते घरी. आजचा आमचा हा मालवणी मेनू जेवणाचा. उषा काय खाते? दाखवते ना मामी करते, आपण दोघी दाखवायचं. या जेवायला. अरे उचलू नको ठेव खाली. ओके सांग खाली. या जेवायला सांग. सो आज होता सोमवार. लग्न आटोपल्यावर आम्ही घरी आलो आणि हा आमच्या गावचा श्री देव डोम. सो त्याच्या पाया पडायला आम्ही आलो आणि नंतर रात्र झाली. तोपर्यंत नवरा नवरी आले होते वेशीवरती आणि त्यांचं वरात चालू झाली.
आणि वरात जशी दाराजवळ यायला लागली, आमच्या सगळ्या ज्या सासूबाई होत्या चुलत, त्या सगळ्या नाचत होत्या इथे. आणि तुम्ही बघू शकता इथे नवऱ्या मुलाची आई पण आहे, माझ्या सासूबाई पण आहेत आणि दुसऱ्या चुलत सासूबाई पण आहेत. उद्या पाय इकडे जमले आहेत स्वागताला सगळे मसूरकरांच्या दारात. स्वप्नील रावांचं नाव घेते. येऊ का आता घरात? लवकर लवकर. मला मोठ्या समुद्रात छोटीशी होडी, लक्ष्मीची आणि माझी लाखात एक जोडी. लग्न खूप छान पद्धतीने पार पडलं आणि नेक्स्ट डे आम्ही नवरा नवरीसोबत जे पण ग्रामदैवत आहेत आमचे त्यांच्या पाया पडायला निघालो. आणि हा देव रवळनाथ, त्याच्यानंतर हे मानसेश्वर, जे कोकणात राहतात, वेंगुर्ल्याच्या आसपास राहतात, त्यांना हे सगळे देवस्थान माहीतच असतील. जास्त काही शूट करायला नाही भेटलं, पण त्यातल्या त्यात मी शूट केलेलं आहे. त्याच्यानंतर हे दत्ताचं ठिकाण आहे, हे आमच्या मसूरकरा घराण्यात त्याचं स्थान आहे. सो हे खूप सुंदर असं मोठं मंदिर बांधलेलं आहे. जे पण आजूबाजूच्या गावात राहत असतील त्यांनी नक्की इथे दर्शन घ्यावं येऊन. खूप सुंदर असं दत्तगिरी महाराजांचं हे मंदिर आहे आणि खूप शांत प्रसन्न असं ठिकाण आहे. आणि ही जी दिसत आहे दगडांची त्यांचं आसन बनवलेलं आहे, तिथे बसून ते त्यांचं जे पण आहे नामस्मरण किंवा त्यांचं ध्यान लावत होते, ते बसत होते. त्याच्यानंतर मग इव्हिनिंगमध्ये आम्ही गेलो कोंडुरा बीचला. जवळच वांगणीपासून एक हार्डली 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे. आमचा वांगणी बीच सुद्धा आहे, पण हा कोंडुरा बीच आहे आणि हा सुद्धा अतिशय सुंदर आहे. इथे खूप लोक ट्रिपसाठी वगैरे येतात. हॅलो मंडळी, सो हाच होता आजचा आमचा छोटासा व्लॉग. आणि तुम्हाला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज आमच्या व्हिडिओजना लाईक करा, कारण तुमचे लाईक्स पुरेसे येत नाही आहेत व्हिडिओजवरती. आणि जर का तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत सुद्धा शेअर करा. सो त्यांना विचारा की ते सुद्धा सबस्क्राईब करू शकतील आणि असंच आम्हाला सपोर्ट करा. थँक्यू फॉर वॉचिंग.